नमस्कार प्रेक्षकांनो, मालिकेच्या आजच्या भागामध्ये आपल्याला पाहायला मिळणार आहे की रागिनी ही महाजनांच्या घरी आलेली आहे आणि रागिनीचं असं म्हणणं आहे की मला माझा हिस्सा पाहिजे। गेली 6 वर्ष मी घाम गाळून महाजन गारमेंटसाठी काम केलेलं आहे। रागिनी हे सगळं एवढं स्पष्टपणे बोलत असते आणि रागिनीचं म्हणणं असतं काही झालं तरी मला माझा हिस्सा मिळाला पाहिजे, त्याशिवाय मी शांत राहणार नाही असं रागिनी बोलत असते। परंतु रागिनीचं हे जे काही बोलणं असतं त्यामध्ये भूमी तिला उत्तर देते की तुम्ही जेव्हा आकाशच्या आईबाबांना मारण्याचा प्रयत्न केला, आकाशची अवस्था ही केली, तेव्हा तुमचा हिस्सा इथून संपलेला आहे असं भूमी रागिनीला सांगते। आकाश पण आता रागिनीकडे धावून जात असतो तेव्हा भूमी आकाशला थांबवते आणि म्हणते की आकाश थांब। तेव्हा भूमी म्हणते दारात सवासणं आलेला आहे आणि त्यांना त्यांचा वाण आणि हळदी कुंकू दिल्याशिवाय आपण घराच्या बाहेर तसं पाठवायचं नसतं असं म्हणत भूमी म्हणते की थांबा, मी तुमच्यासाठी तुमचा वाण घेऊन येते असं म्हणत भूमी आता तिथून जाऊ लागते। खरं तर आजी त्याचबरोबर राजा काका या सगळ्यांना खूप राग आलेला असतो, सगळेजण खूप चिडलेले असतात। सगळ्यांचं असं म्हणणं असतं की रागिनीने ज्या गोष्टी केलेल्या आहेत त्या इतक्या खालच्या थराच्या आहेत की त्याची शिक्षा ही तिला मिळालीच पाहिजे, या उद्देशाने सगळेजण बोलत असतात। आणि मग भूमी आत जाते आणि मग त्या संक्रांतीमध्ये वाण घेऊन येते आणि ती संक्रांत रागिनीच्या हातात देत असते। रागिनीला असं वाटत असतं की आता हिने वाण तरी व्यवस्थित दिलं असेल अशी रागिनीची अपेक्षा असते, पण भूमी मात्र एकही संधी सोडत नाही रागिनीला तिची लायकी दाखवण्याची। आणि भूमी मात्र रागिनीला तिची लायकी दाखवतच असते आणि रागिनीला दाखवून देते की तुमची काय लायकी आहे आणि तुम्ही काय आहात, कारण प्रत्येक वेळेस तुम्ही तुमचा टेंबा मिरवू शकत नाही असं म्हणत भूमीने ते संक्रांतीचं वाण म्हणून संक्रांतीमध्ये त्या घटामध्ये तिने माती घालून आणलेली असते आणि ती रागिनीला देते। रागिनी पाहतच राहते। खरं तर रागिनीला खूप मोठा धक्का बसलेला असतो। रागिनीला कळत नसतं की हे सगळं काय आहे, कारण या सगळ्या गोष्टींमुळेच रागिनीची वाट लागणार असते हे रागिनीला माहिती नसतं। मग रागिनी भूमीला म्हणते की काय आहे हे। भूमी मग रागिनीला ते संक्रांतमध्ये आणलेला वाण देते। रागिनी तो वाण पाहते, त्याच्यात दिलेली असते माती। तेव्हा रागिनीला खूप राग येतो। रागिनी म्हणते माती? तेव्हा भूमी म्हणते हो, ही तीच माती आहे जे तुम्ही या घरातील लोकांच्या विश्वासाची केलेली, नात्यांची केलेली राखरांगोळी आणि त्याचीच ही माती आहे असं भूमी इकडे म्हणत असते। आणि तिने रागिनीला माती दिलेली असते आणि दाखवून दिलेलं असतं की तिची लायकी काय आहे ते, कारण रागिनीला आत्तापर्यंत असं वाटायचं की तिनं जे काही करते ते अगदी बरोबर आहे आणि रागिनी तीच माती तिथे सर्वांच्या समोर ओथायला सुरुवात करते आणि म्हणते की सोडणार नाही। आणि सगळ्यांनाच धक्का बसलेला असतो, म्हणजे यांना सगळ्यांना कळतच नसते की भूमी आता काय आणून देणार आहे रागिनीला, हा प्रश्न पडलेला असतो। जेव्हा भूमीने रागिनीला संक्रांतीमध्ये घालून माती दिलेली असते तेव्हा सगळ्यांच्या चेहऱ्यावरती एक आनंद पाहायला मिळतो। रागिनीच्या तळपायाची आग मस्तकात गेलेली असते, कारण रागिनीला माती देऊन भूमीने रागिनीचा पुन्हा एकदा अपमान केलेला असतो आणि रागिनीला दाखवून दिलेलं असतं की ही तुझी लायकी आहे। आणि याच गोष्टीचा रागिनीला खरं तर खूप राग येत असतो। रागिनीला ही गोष्ट अजिबात पटलेली नसते। भूमी ज्या पद्धतीनं वागलेली आहे ती गोष्ट रागिनीला अजिबात आवडलेली नसते, कारण तिला अशी अपेक्षाच नव्हती की भूमी अशा पद्धतीनं काहीतरी गोंधळ घालेल। त्यामुळं रागिनीला खरं तर खूप राग आलेला असतो आणि मग रागिनी तिथून निघून जाते। इकडे आकाश भूमीकडे पाहत असतो, कारण पुन्हा एकदा घरातलं वातावरण हे बिघडलेलं असतं। रागिनीने येऊन चांगल्या आनंदी वातावरणाची माती केलेली असते, आकाश डिस्टर्ब झालेला असतो। म्हणून भूमी इकडे आकाशला सांगू लागते की आकाश, एवढी काळजी करायची गरज नाही आहे, हे घे। आणि मग तिळगुळाचा लाडू त्याला भरवते आणि म्हणते की तिळगुळ घे आणि गोड गोड बोल आणि आनंदात राहा असं भूमी त्याला सांगत आहे। मग आकाश पण सगळं वातावरण लगेचच शांत करत लगेच तिथे तो दुसरा तिळगुळाचा लाडू घेतो आणि भूमीला भरवतो आणि भूमीला म्हणतो की तूही तिळगुळ घे आणि गोड गोड बोल आणि अशीच आनंदात राहा। दोघंही एकमेकांना छान संक्रांतीच्या शुभेच्छा देत आहेत आणि दोघंही खूप आनंदात आहेत। दोघांनाही खूप छान वाटत आहे। फायनली त्यांच्या आयुष्यातला आनंद पुन्हा परत आलेला आहे। भूमी प्रत्येक क्षणाला रागिनीला मात देत आहे आणि रागिनीला तिची लायकी दाखवत आहे, हे आपल्याला पाहायला मिळतं।
पण रागिनी आता शांत बसणारी नाही, रागिनी पण पेटून उठणार आहे। ही गोष्ट ही तेवढीच महत्त्वाची आहे, कारण रागिनीला खूप राग आलेला असतो। रागिनी बाहेर आलेली असते, बाहेर गार्डनमध्ये रागिनी थांबलेली असते आणि रागिनीचं असं म्हणणं असतं की एवढ्या सहजासहजी मी शांत राहणार नाही। रागिनीला खूप राग आलेला असतो, तिला ही गोष्टच पटत नसते, कारण भूमीने मला माती दिलेली आहे असं रागिनीचं म्हणणं असतं। आणि रागिनी म्हणत असते की मी आता शांत राहणार नाही, जर तिने माझ्या आयुष्यामध्ये माती देत असेल तर मला विचार करावाच लागणार आहे असं रागिनी ठरवत असते। आणि त्याचबरोबर रागिनीचं म्हणणं असतं की काहीही झालं तरीही मी आता ह्यांच्या आयुष्याची माती केल्याशिवाय शांत राहणार नाही असं रागिनीने ठरवलेलं असतं। म्हणजे आता रागिनी आकाश आणि भूमी या दोघांच्या आयुष्याची माती करण्याचा विचार करत आहे आणि मग ती माती तिनं तिथे उधळते आणि तिच्यातली जी सुडाची भावना असते ती इतकी पेटून उठलेली असते की तिला कळतही नसतं की त्यामुळं काय परिणाम होणार आहे। आणि रागिनी जी पेटून उठलेली असते ती रागिनी रूममध्ये एकटी बसून असते। तिला आठवत असतं की रागिनीला भूमी म्हणालेली असते की तुम्हाला या प्रॉपर्टीतला काहीही हिस्सा मिळणार नाही, कारण तुम्ही या लोकांच्या आयुष्याशी खेळलेल्या आहात। आकाशच्या आईबाबांना तुम्ही मारून टाकलेलं आहे, तिथंच तुमचा सगळा अधिकार संपलेला आहे असं भूमीनं रागिनीला सांगितलेलं असतं। आणि रागिनी खूपच चिडलेली असते आणि रागिनी म्हणत असते की आता मी सोडणार नाही। तेवढ्यातच अभि तिच्यासाठी जेवण घेऊन आलेला असतो आणि अभि म्हणत असतो की आई शांत हो, एवढं नको विचार करूस तू असं अभि तिला सांगत असतो आणि म्हणत असतो हे बघ मी तुझ्या आवडीचं जेवण घेऊन आलोय ना असं म्हणत तो तिला त्याने आणलेलं जे जेवण आहे ते तिला देत असतो। तिला म्हणत असतो की हे घे असं म्हणत अभि तिच्याशी बोलत असतो। तेव्हा रागिनी म्हणत असते मला या जेवणाची गरज नाही आहे, मी सुडाने पेटून उठलेले आहे आणि इतके दिवस मी इतका अपमान केलेला आहे की माझं पोट भरलेलं आहे, मला कोणत्याही गोष्टीची आता गरज नाही। तेव्हा रागिनी म्हणत असते की इतिहासाची पुनरावृत्ती करायची वेळ आलेली आहे, इतिहासाची पुनरावृत्ती करावी लागणार आहे आणि काही झालं तरीही मी आता शांत राहणार नाही। जेव्हा माझ्या भावानं म्हणजे आकाशच्या बाबांनी माझ्यापासून सगळं हिरावण्याचा प्रयत्न केला होता तेव्हा त्याला मी संपवलेलं आहे आणि आता पुन्हा तीच गोष्ट मला करायची गरज आहे, मी आकाशला संपवणार आहे असं रागिनी म्हणत असते। आणि तेव्हा इकडे रागिनीचा हे जे बोलणं चाललेलं असतं त्यावरती लगेचच तिला अभि म्हणत असतो की तू शांत हो आई, तुझ्या लक्षात येत नाही आहे काय होणार आहे या सगळ्याचा परिणाम, त्यामुळं शांत राहा। आत्ता तू बाहेर आहे पण आकाशला जर काय झालं तर त्या सगळ्याचा खापर तुझ्यावर फुटणार आहे, ही गोष्ट विसरू नकोस असं तो आईला समजवत असतो। तिला म्हणत असतो की तू शांत हो, असा विचारही करू नकोस असं त्याने तिला समजवलेलं असतं आणि तिला स्पष्टपणे सांगितलेलं असतं। परंतु रागिनी म्हणत असते की नाही, असं पण आकाशने माझ्यावरची केस माघारी घेतलेली आहे ना। तेव्हा अभि म्हणत असतो की तू चुकतेस, तुझ्या लक्षात येत नाही आहेत गोष्टी, जरी त्याने केस माघारी घेतली असली तरीही काहीही झालं तरीही एक महत्त्वाची गोष्ट विसरून चालणार नाही की तू जे काय केलेलं आहे ते सगळ्या जगासमोर आलेलं आहे आणि पुन्हा जर आकाशच्या जीवाचं काय बरं वाईट झालं तर त्या सगळ्याला जबाबदार तू ठरशील आणि तुला पहिलं पकडलं जाईल। त्यामुळं आपल्याला फक्त वेळ यायची वाट बघायची आहे, वेळेची वाट बघायची आहे। एकदा का आपली वेळ आली की मग आपण त्यांना दाखवून द्यायचं आहे की आपण काय करू शकतो असं म्हणत अभि समजवत असतो आणि रागिनीला सांगत असतो की त्यामुळं थोडं शांत होऊन विचार कर, शांतपणे विचार करून आपल्याला पावलं टाकायची आहेत। आत्ता आपली वेळ खराब आहे, ही गोष्ट तुलाही माहिती आहे आणि मलाही माहिती आहे, पण शांतपणे विचार करून आपल्याला गोष्टी ठरवायच्या आहेत, तरच गोष्टी आपल्या मनाप्रमाणे होतील असं अभि तिला समजवत असतो। पण रागिनी ऐकायला तयार नसते आणि मग रागिनीला शांत करून तो जेवायला घालतो आणि म्हणतो हा जो सूड आहे हा उगवण्यासाठी तुला पोटामध्ये अन्न जाण्याची गरज आहे। इकडे आता नीलंबरी घरी आलेली असते, कारण नीलंबरीला हळदी कुंकासाठी बोलवलेलं असतं आणि तिला मग ते चांदीचं निरंजन हे तिला जे दिलं जात आहे त्या सगळ्यामुळं तिलाही छान वाटत आहे। तो वाण ती घेत आहे, तिला वाण देत आहे, ती पौर्णिमा देत आहे आणि मग नीलंबरी खुश झालेली असते, कारण तिच्या आवडीचा वाण तिला मिळत आहे आणि महाजनांच्या घरचा वाण आहे म्हणजे खरंच त्यात काही शंकाच नाही। महाजन म्हणजे खूप मोठं प्रस्थ आहे आणि त्यामुळं नीलंबरी इकडे खुश झालेली असते। आजीही तिथं बसलेले असतात आणि मग भूमी तिथे येते आणि भूमी म्हणते की आजी सगळी आपण आज संध्याकाळची आरती करून घ्यायची का,
सगळ्या घरात भूमीने धूप फिरवलेला असतो आणि आरतीची तयारी झालेली असते. तेव्हा आजी म्हणतात की हो. मग भूमीला हे सगळं करताना पाहून नीलंबरी म्हणते की हिची पुढं करायची जी सवय आहे ती काही कमी होत नाही आहे. सारखं हिला पुढंच करायचं असतं. इथं पण तेच चालू आहे तिचं. हे नीलंबरी बोलत असते. तेव्हा मात्र इकडे राजा काका सर्वजण तिथं असतात आणि आकाश म्हणत असतो की राजा काका, रोज एवढ्या फाईल घरी आणण्यापेक्षा मीच आता तुझ्याबरोबर ऑफिसला येतो ना, त्यामुळं काहीच काळजी करायची गरज नाही, असं तो राजा काकाला सांगत असतो आणि म्हणत असतो की मग सगळ्या गोष्टी व्यवस्थित होतील. तेव्हा राजा काका म्हणतात की कधी पण ये तू बिंदास्त, फक्त आपल्याला रागिणीची जी काही माणसं आहेत त्यांच्यावर लक्ष ठेवायला लागणार आहे. त्या माणसाने काही गोंधळ घालू नये म्हणजे झालं. इकडे आरती सुरू असते आणि आरतीच्या वेळेस भूमीला चक्कर येते. मग हे झाल्यानंतर खरं तर भूमीला चक्कर कशामुळे आली ह्यामुळे सगळेजण घाबरतात. तिला सगळेजण सांभाळत असतात. आकाशने तिला पकडलेलं असतं, पण तोपर्यंत भूमी अगदी चक्कर येऊन बेशुद्ध पडलेली असते. तिची शुद्ध हरपलेली असते. आकाश तिला पकडतो आणि आकाश तिला सांभाळत असतो. पौर्णिमा आणि त्याचबरोबर नीलंबरी यांनाही धक्का बसलेला असतो की हे सगळं काय झालंय. तर नीलंबरी म्हणत असते हिला काय झालं, आता 3रा महिना होऊन गेलाय ना, खरं तर आता चक्कर नाही आली पाहिजे, नक्की काय झालेलं आहे हा प्रश्न पडलेला असतो. इकडे अभि रागिणीला जबरदस्ती खायला घालत असतो. तिला म्हणत असतो हा सूड उगवायचा आहे ना, काही म्हणलं तरी कितीही तू अपमान गेला असला, राग गेला असला तरीही पोटात अन्न जाणंही तेवढंच गरजेचं आहे, असं म्हणत तो रागिणीला भरवत असतो. तेव्हा रागिणी म्हणत असते की आता सोडणार नाही, आता काही झालं तरी त्या आकाशचा दी एंड केल्याशिवाय मी शांत राहणार नाही, असं रागिणीने ठरवलेलं असतं. आणि इकडे अभि मात्र खूपच विचार करत असतो. अभि म्हणत असतो की जरा शांत हो, ती वेळ आली की आपल्याला ज्या गोष्टी हव्या आहेत त्या आपण करणार आहोत, त्यामुळं शांत राहून ह्या सगळ्या गोष्टी आपल्याला कराव्या लागणार आहेत, असं अभि सांगत असतो. आणि त्याचबरोबर इकडे रागिणी मात्र म्हणत असते की काहीही झालं तरीही मी आता शांत राहणार नाही. आणि मग अभि तिला समजावत असतो. तेवढ्यातच पौर्णिमाचा फोन आलेला असतो, कारण पौर्णिमाला बातम्या द्यायच्या असतात ना, इकडे काय घडलेलं आहे तिकडं काय घडलेलं आहे, त्यासाठी पौर्णिमाने फोन केलेला असतो. आणि मग पौर्णिमा म्हणू लागते की काय झालं माहिती आहे काही, आता ना आरती सुरू होती आणि खूप मोठा गोंधळ झालेला आहे, असं पौर्णिमा सगळं सांगत असते. तेव्हा रागिणी म्हणते मुद्द्यावर ये, तुझी आई आहे का शेजारी तिथे. तेव्हा पौर्णिमा म्हणते की हो. रागिणी म्हणते की मुद्द्यावर ये, काय बोलायचं ते सांग. तेव्हा मग रागिणीला पौर्णिमा सांगू लागते की आत्ता ना इथे आरती सुरू होती आणि आरतीच्या वेळेस भूमीला चक्कर आली आणि भूमीला इतकी चक्कर आली की तिनं अक्षरशः तिथे बेशुद्ध पडलेली आहे. हे ऐकल्यानंतर रागिणी म्हणते काय. तेव्हा ती म्हणते की हो, आत्ता भूमीला रूममध्ये घेऊन गेलेले आहेत आणि काहीही झालं तरीही भूमीची अवस्था मात्र खूपच वाईट झालेली आहे. कळत नाही आहे की नक्की भूमीच्या बाबतीत काय झालेलं आहे. हे सगळं बोलणं सुरू असतं. रागिणी म्हणत असते काय सांगतेस तू हे सगळं. तेव्हा ती म्हणते की हो, जे खरं आहे ते सांगत आहे. हे ऐकल्यानंतर रागिणी म्हणते तुझी आई आहे का तिथं. तेव्हा भूमी म्हणते हो, तिच्याकडे फोन दे. आणि मग रागिणी आता नीलंबरीशी बोलू लागते. नीलंबरी रडायला लागते. अहो काय अवस्था झाली तुमची, किती भिकारी झालात तुम्ही. तेव्हा रागिणी म्हणते काय. तेव्हा ती म्हणते नाही हो, शब्द असा ओरंगळून आला जिभेवरून खाली, त्यामुळं बोलले, असं ती बोलत असते. तेव्हा ती म्हणते ते जाऊ द्या, आधी मी काय सांगते ते ऐका, नक्की काय झालेलं आहे, भूमीच्या बाबतीत काय आहे ती आपल्याला ते गुपित आपल्याला कळलं पाहिजे. कशामुळे तिला सारखी सारखी चक्कर येते, कारण मानसी आकाशला बोलत होती, तुम्ही ते ऐकलेलं आहे, तुम्हीच मला आत्ता सांगितलेलं आहे. नक्की कशामुळे तिला सारखी सारखी चक्कर येते हे कळलं पाहिजे आणि तुम्ही लक्ष ठेवा. कसं आहे, पौर्णिमा माझ्या बाजूने आहे हे सगळ्यांना माहिती आहे, त्यामुळं काहीही झालं तरी पौर्णिमाला ती लोक तिच्या जवळपासही फिरकू देणार नाहीत, त्यामुळं तुम्हालाच ह्या सगळ्या गोष्टी कराव्या लागणार आहेत. हे सगळं बोलणं सुरू असतं. तेव्हा नीलंबरीला लगेच राग आलेला असतो आणि ती म्हणत असते काय चाललंय हे सगळं, म्हणजे ही नक्की बाई का बोलत असती, नुसते हुकूम सोडत असती प्रत्येक वेळेस. काहीही झालं तरीही हिला फक्त आणि फक्त हुकूमच सोडायचे असतात आणि जे काय घडत आहे ते इतकं विचित्र आहे. आणि मग हे बाईला जराही शांतता नाही. हे सगळं बोलणं सुरू असतं. त्याचबरोबर इकडे आता भूमीची काळजी घेत सगळेजण बसलेले असतात, सगळेजण बोलत असतात, कारण भूमी तिथे खूपच टेन्शन दिलेलं असतं. आकाश म्हणत असतो की काय चाललंय भूमी हे सगळं, कारण काहीही झालं तरीही तू का सांगितलं नाही, मानसीने मला सांगितलं तुला आधीपासून चक्कर येत होती. तेव्हा भूमी म्हणते अरे आकाश, घरात एवढे प्रॉब्लेम सुरू होते. तेव्हा आजी म्हणते की तू विसरलीस का भूमी, आपलं बाळ आपली प्रायोरिटी आहे आणि बाळाला पहिलं प्रायोरिटी दिली पाहिजे की नाही, आणि बाळाची काळजी घेणं म्हणजे स्वतःची काळजी घेणं आहे, मग तू हे करायला पाहिजे की नाही, असं सगळेजण सांगत असतात. तेव्हा भूमी म्हणत असते की ह्या 4 दिवसांमध्ये जे काही घडलेलं आहे
आहे त्याचा परिणाम इतका वाईट होईल असं कधी वाटलं नव्हतं. या सगळ्या गोष्टी इतक्या विचित्र घडत आहेत, त्यामुळं खरं तर सुचत नव्हतं असं सांगितलं जात असतं. तेव्हा राजा काका इकडे म्हणत असतात की आकाश, आता तुझी जबाबदारी डबल वाढलेली आहे. काही झालं तरीही ऑफिसचंही तेवढंच काम आहे आणि घरीही भूमीकडे एक आता नवरा म्हणून आणि एक बाळाचा बाबा म्हणून डबल जबाबदारी आहे, तीही तुला पार पाडायची आहे. तेव्हा आकाश म्हणतो की मी डॉक्टरांशी बोललेलो आहे आणि उद्याच्या उद्या आपल्याला जायचं आहे. काहीही करून आपल्याला उद्याच हॉस्पिटलला जायचं आहे, डॉक्टरांशी माझं बोलणं झालेलं आहे. तेव्हा आजी, राजा काका, मानसी सर्वजण तिथं असतात. आजी म्हणत असतात की आकाश, आता तुम्हीही झोपा, गप्पा मारत बसू नका, कारण काहीही झालं तरीही महत्त्वाची गोष्ट आहे ती म्हणजे इथे भूमीने आराम करणं गरजेचं आहे, हे आजी सांगत असतात. तेव्हा इकडे सगळेजण म्हणतात की हो. आणि आता भूमी तिथे बोलत असते. भूमी अक्षरशः हात जोडून माफी मागते आकाशची. त्याचबरोबर आकाशला म्हणत असते की जे काय घडलेलं आहे ना ते खूपच भयानक होतं आकाश, मला माहिती आहे, पण मला माफ कर. कान पकडून ती माफी मागत आहे. मी माझ्या स्वतःकडे दुर्लक्ष करायला नको होतं, मी दुर्लक्ष केलेलं आहे, म्हणून ह्या सर्व गोष्टी अशा घडलेल्या आहेत असं भूमी सांगत असते. आणि त्याचबरोबर भूमीचं असं म्हणणं असतं की आकाश, मला माफ कर, माझ्याकडून चूक झालेली आहे, मी असं वागायला नको होतं असं ती बोलत असते. आणि त्याचबरोबर भूमी म्हणत असते की काहीही झालं तरी आकाश, आपल्या बाळाला मी फर्स्ट प्रायोरिटी देणार आहे. काही झालं तरी आपलं बाळ आपल्यासाठी खूप महत्त्वाचं आहे. आकाश म्हणतो ठीक आहे ना, एवढं माफी मागणं एवढं मोठं काहीच झालेलं नाही आहे, कशाला माफी मागतेस? अगं एवढी धावपळ होती, एवढं घरातलं वातावरण बिघडलेलं होतं, त्यामुळे मी समजू शकतो काय झालेलं आहे ते, असं आकाश भूमीला बोलत असतो. आणि मग भूमी आकाशच्या मिठीत येते आणि दोघंही एकमेकांकडे पाहत असतात. आनंदाचे क्षण असतात, पण त्यांना माहिती नाही की आता भूमीच्या आयुष्यात काय घडणार आहे, त्या गोष्टींचे काय परिणाम आहेत हेही भूमीला माहिती नाही. कारण हॉस्पिटलमध्ये गेल्यावर डॉक्टर ज्या गोष्टीचा खुलासा करणार आहेत ती इतकी भयानक असणार आहे की ज्यामुळं भूमी हादरून जाणार आहे. पण ती गोष्ट मात्र भूमीने इतके दिवस आकाशपासून लपवलेली होती, ती गोष्ट मात्र आकाशला कळणार आहे. हे सगळं कशा पद्धतीनं घडणार आहे ते आपल्याला पुढे पाहायला मिळणारच आहे. तर उद्याच्या भागामध्ये भूमी आणि आकाश दोघंजण हॉस्पिटलमध्ये आलेले असतात. डॉक्टर चेकअप करतात आणि तेव्हा डॉक्टर म्हणू लागतात की मिसेस भूमी, तुम्हाला मी सांगितलेलं होतं तुमच्या बाळामध्ये, तुमच्या प्रेग्नन्सीमध्ये कॉम्प्लिकेशन आहेत, पण ते कॉम्प्लिकेशन इतक्या लवकर इतक्या मोठ्या प्रमाणात वाढतील असं मला वाटलेलं नव्हतं. पण ते कॉम्प्लिकेशन इतके वाढलेले आहेत की आता विचार करण्यापलीकडे गोष्टी गेलेल्या आहेत. तेव्हा मात्र भूमी म्हणते काय बोलताय तुम्ही? तेव्हा डॉक्टर म्हणतात की हो, अजून 6 महिने आहेत आणि या 6 महिन्यामध्ये ते कॉम्प्लिकेशन खूप जास्त प्रमाणात वाढणार आहेत, ज्यामुळं तुमच्या जीवाला डिलिव्हरीच्या वेळेस धोकाही निर्माण होऊ शकतो. हे ऐकल्यानंतर खरं तर सगळ्यांनाच खूप मोठा धक्का बसलेला असतो आणि सगळेजण तिथे पाहत असतात. तर इकडे आकाश तिथे उभा असतो. आकाशसाठी खूप मोठा धक्का बसलेला असतो, कारण आकाशला ही गोष्ट आत्ता कळलेली असते. इतके दिवस आकाशला ही गोष्ट माहिती नव्हती आणि डॉक्टरांच्या समोर भूमी असते आणि भूमी म्हणत असते की डॉक्टर, काहीही झालं तरी चालेल, पण आकाश आणि माझं बाळ याला काही होता कामा नये. एक वेळ माझ्या जीवाचं बरं वाईट झालं तरी चालेल, पण आकाश आणि माझं बाळ या पृथ्वीवर जन्माला आलं पाहिजे असं भूमी डॉक्टरांना सांगत असते. परंतु आकाशने आता ही गोष्ट ऐकलेली असते आणि आकाशच्या पायाखालची जमीन सरकलेली असते, कारण भूमीच्या डिलिव्हरीमध्ये, भूमीच्या प्रेग्नन्सीमध्ये कॉम्प्लिकेशन आहेत. ही गोष्ट डॉक्टरांनी जेव्हा प्रेग्नन्सी राहिलेली होती तेव्हाच आकाश इकडे भूमीला सांगितलेली होती, पण भूमीनं ही गोष्ट आकाशपासून लपवलेली असते. ते फक्त आणि फक्त आकाश आणि भूमीचं बाळ या जगात येण्यासाठी हे भूमीनं केलेलं असतं. भूमीने स्वतःच्या जीवाची पर्वा न करता ती बाळाला जन्माला घालत आहे. ही गोष्ट आता आकाशच्या समोर आलेली आहे आणि त्याचबरोबर इकडे आकाशला हा खूप मोठा धक्का बसलेला आहे. आकाश आणि भूमी आता नक्की काय निर्णय घेणार आहे ते आपल्याला पुढे पाहायला मिळणार आहे. तर इकडे डॉक्टरांनी सांगितलेलं सत्य आकाशला कळलंय का, त्याने ते पूर्णपणे ऐकलंय का, हे आपल्याला उद्याच्या भागात पाहायला मिळेल. अशाच अपडेटसाठी चॅनलला सबस्क्राईब करा. थँक्यू.